नमस्कार, जयास किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी समोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत। सर्वात आधी आपण समोसेची पाती तयार करून घेऊ। त्यासाठी मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। 2 मोठे चम्मच ऑइल घालणार आहे। ऑइल चांगलं कडक गरम करून घ्या। आता आपण याला मिक्स करून घेऊ। मैदा चांगला आता मी मोहन टाकून मिक्स केलेला आहे। हा असा पाहिजे ना, आपल्याला असा गोळा व्हायला पाहिजे। आणि आता मी याला थोडं थोडं पाणी करून मळून घेणार आहे। थोडं थोडं पाणी घालायचं, घट्ट पीठ पाहिजे ना याला, एवढं असं घट्टसर पाहिजे ना। आता याला आपण रेस्ट करायला ठेवून देऊ। आता आपण याच्या समोसाची फिलिंग तयार करून घेऊ। सर्वात आधी जिरं घालणार आहे मी, 3-4 कढीपत्ते, 5 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चम्मच अद्रक लसूण की पेस्ट, थोडेसे मटर, 5 आलू बॉईल करून घेतलेले आहेत। आता मी आलू कट करून घेतलेले आहे, ते मी आता कढईमध्ये टाकणार आहे। 1 टेबलस्पून जिरा पावडर, 2 टेबलस्पून धने पावडर, 2 टेबलस्पून सोप पावडर, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 2 टेबलस्पून मिरची पावडर, हाफ टेबलस्पून हळद, गरम मसाला 1 टेबलस्पून, चवीनुसार मीठ। आता याला आपण मिक्स करून घेऊया। चांगलं मॅश करायचं आहे। शेवटी मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। आता हा मी मैदा मळून घेतलेला होता, त्याचे आता आम्ही समोसे बनवायला घेत आहे। अशी पारी लाटून घ्यायची आहे। थोडीशी एकदम पातळ नको, एकदम जाडसर पण नको, मीडियम। असा कोन बनवून घेतलाय मी। आता त्यामध्ये फिलिंग टाकणार आहे। तर पॅक करून घेऊ आपण। आपले समोसे बनवून रेडी आहे, आपण तळायला घेऊ आता। आपले समोसे बनवून रेडी आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।